नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बीटरूट पराठा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। ह्याच्या मागचं कारण एकच की मुलं बीटरूट खायला खूप कंटाळा करतात। मग त्यासाठी बीट त्यांना खाऊ घालण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न। ह्यासाठी ताटामध्ये सर्वात आधी मी बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून आपण त्याला छान किसून घेणार आहोत। ह्या किसणीने किसून घ्यायचं म्हणजे बीट अजिबात पोळीमध्ये दिसणार नाही, त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची ती म्हणजे हा जो छोटासा प्रयत्न केला तो सक्सेस देखील झाला। माझ्या मुलांनी अजिबात किचकिच न करता बीटरूट पराठा आवडीने खाल्ला। तर ह्या किसलेल्या बीटरूटमध्ये कणिक घातली आहे, ओवा घातलेला आहे, थोडंसं मीठ घातलं आहे, चवीपुरतं तिखट घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं धण्याची पावडर घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थितशीर आता आपण मिक्स करून घेणार आहोत। परत ह्याच्यामध्ये मी घातलेले आहेत थोडेसे तीळ। तुम्हाला ओवा घालायचा नसेल तर तुम्ही ओवा आणि जिऱ्याची पूड देखील घालू शकता। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। हे जिन्नस सगळे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर याचा घट्ट गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। तुम्हाला जर बीटरूट याच्यामध्ये किसून घालायचं नसेल तर तुम्ही त्याची प्युरी देखील करू शकता। आता हे पहिल्यांदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बीटरूट पराठ्याचा कलर एवढा सुंदर दिसतो की माझ्या मुलाने अगदी आवडीने हा पराठा संपवलेला आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा, आवडली तर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता ह्याच्यातलाच थोडासा गोळा मी घेतलेला आहे, ह्याला परत पोळपाटावर आपण थोडंसं मऊ करून घेणार आहोत। त्याच्यामुळे काय होतं, त्याचे साईडचे जे काठ असतात त्याला चरे जात नाही। आता काय करायचं, थोडंसं याला पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि मग ह्याचा पराठा ह्या पद्धतीने लाटून घ्यायचा। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये देखील हा पराठा बनवून घेऊ शकता। तर आणि विशेष म्हणजे पराठा खायला देखील खूप सुंदर लागतो। तुम्ही आपली हिरवी चटणी पुदिन्याची किंवा कोथिंबीरीची किंवा सॉस सोबत याला खाऊ शकता। तर ह्याच पद्धतीने हा पराठा असं लाटून घ्यायचा आहे। खूप जास्त पातळही करायचं नाही आहे आणि खूप जास्त जाडही करायचं नाही आहे। आणि आता काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट ह्याचे अशी घडी घालून घ्यायची आहे आणि मग ह्याला परत एकदा लाटून घ्यायचं। त्याच्यामुळे काय होईल, थोडंसं तूप देखील मुलांच्या पोटामध्ये जाईल आणि हा पराठा अजून जास्त हेल्दी व्हायला मदत होईल। आता आपण ह्याला परत लाटून घेणार आहोत। तुम्हाला जर ही स्टेप स्किप करायची असेल, आपण जसा नॉर्मल पराठा करतो तसा करायचा असेल तरी देखील तुम्ही करू शकता। पण आपला उद्देश नेहमी एकच असतो की मुलांना हेल्दी फूड खाऊ घालायचं असतं, बाकी काहीच नाही। आता हा पराठा लाटून झाला आहे। दुसरीकडे मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तर सर्वात आधी तवा गरम झाला की ह्याच्यावर हा पराठा टाकून मस्तपैकी खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता वर देखील थोडंसं तूप सोडून हा पराठा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा किंवा बटरचा वापर देखील करू शकता। तर तुम्ही बघू शकता याला कलर किती सुंदर आला आहे आणि हा पराठा देखील किती टेम्पटिंग दिसतोय ते। तर दुसरी साईड देखील आपण तूप टाकून मस्त खरपूस होईस्तोवर भाजून घेणार आहोत आणि हा आपला पराठा तयार आहे। ह्याच पद्धतीने मी बाकी पराठे देखील करून घेते। तर मैत्रिणींनो, सध्या हिवाळ्याचा सीझन चालू आहे, मार्केटमध्ये खूप बीट आलेला आहे। तर बीटरूट पराठा नक्की करा आणि कसा वाटला ते सांगायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। खूप खूप धन्यवाद।